नमस्कार मित्रांनो, मी अमोल. कोड बाराखडीच्या शिशा फंडामेंटलच्या फ्री कोर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण आतापर्यंत एपिसोड 1 to एपिसोड 3 कंप्लीट केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. आज आपण शिकणार आहोत एपिसोड 4 मध्ये कंट्रोल फ्लो. आपण एपिसोड 3 मध्ये बघितलं की स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटिंग लाईन बाय लाईन, राईट, आणि काही कंडिशन आल्यानंतर स्टेटमेंट वगैरे स्किप होतात. सो त्यालाच आपण कंट्रोल फ्लो म्हणतो. तर आपण ह्या एपिसोडमध्ये कंट्रोल फ्लो इन डिटेल बघणार आहोत विथ रिअल टाइम एक्झाम्पल. ह्या एपिसोडला सुरुवात करण्याच्या आधी काही गोष्टी बोलायच्या होत्या. आपले यूट्यूब चॅनलला 450च्या वरती सबस्क्रायबर झालेत आणि इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा 1,500 वरती सबस्क्रायबर झाले. त्याच्यासाठी सगळ्यांचं थँक्यू. आणि मी दररोज रात्री 9 वाजता जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होतं तेव्हा रात्री मी लाईव्ह येत असतो आणि तिथं मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतो. तर तुम्ही तो लाईव्ह अटेंड करू शकता आणि तिथे मला प्रश्न विचारू शकता. त्या लाईव्हमध्ये मी काही मुलांना मिनी प्रोजेक्ट दिले होते, त्यांनी ते केले आहेत आणि काही मला त्यावरती प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. तर तोच मिनी प्रोजेक्ट मी रविवारी लाईव्ह यूट्यूबवरती लाईव्ह शो करणार आहे. तर ज्यांना कोणाला अटेंड करायचं असेल तर मी त्याची लिंक आपल्या ह्या एपिसोड 4च्या कमेंट बॉक्समध्ये देऊन देईन. तर मित्रांनो, आज आपण काय शिकणार आहोत ते बघूया. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत बुलियन व्हॅल्यू काय असतं, हे स्टेटमेंटचे वेगवेगळे ऑप्शन्स काय आहेत, ओके. नंतर स्विच स्टेटमेंट कधी आणि कसं वापरायचं ते पण आपण पाहणार आहोत. आणि लूपिंग बद्दल इन डिटेल आपण माहिती समजून घेणार आहोत. म्हणजे व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, फॉर लूप्स कधी वापरायचे ते, ओके. थोडंसं आपण थेरॉटिकल पार्ट बघूया. तर सुरुवातीला बघूयात बुलियन व्हॅल्यूज काय असतात. बुलियन व्हॅल्यूज म्हणजे काय, खरं किंवा खोटं. त्याच्यामध्ये 2च व्हॅल्यू असतात, खरं किंवा खोटं. जर उदाहरण घ्यायचं म्हणलं, पाऊस पडतोय का, ट्रू किंवा फॉल्स. ट्रू किंवा फॉल्स म्हणजे खरं किंवा खोटं. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू नाही होऊ शकत, ओके. वय 18पेक्षा जास्त आहे का, ट्रू किंवा फॉल्सच येणार. याच्या व्यतिरिक्त कोणतीच व्हॅल्यू येणार नाही. जिथे डिसिजन घ्यायचा आहे, ओके, डिसिजन घ्यायचा आहे म्हणजे आधी बुलियन व्हॅल्यू समजून घेणं खूप गरजेचं, ओके. तर सी#मध्ये बुलियन व्हॅल्यू साठवण्यासाठी म्हणजे स्टोअर करण्यासाठी आपण बुल कीवर्ड यूज करतो. त्याला आपण बुलियन असं म्हणतो. म्हणजे जर तुम्हाला एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल, बुलियन व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल, तर तो तुम्ही कसं करणार, बुल व्हेरिएबलने त्याची व्हॅल्यू. एक गोष्ट लक्षात ठेवा, बुलियन व्हेरिएबलची व्हॅल्यू ही कायम बाय डिफॉल्ट फॉल्स असते, ओके. जर तुम्ही ही ट्रू व्हॅल्यू दिली नाही तर इथं, जर सपोज तुम्ही फक्त बुल इज रेनिंग आणि सेमीकोलन दिलं तर इज रेनिंगची व्हॅल्यू काय असणार, फॉल्स असणार, ओके. समजलं बुलियन व्हॅल्यूज काय असतात ते? समजलं नसेल तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच सांगतो, ओके. त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटर, यालाच आपण कंपॅरिझन ऑपरेटर म्हणू शकतो. म्हणजे 2 गोष्टीमध्ये कंपॅरिझन करायचं असेल तर आपण त्याला रिलेशनल ऑपरेटर तिथे यूज करू शकतो. म्हणजे आता जर उदाहरण घ्यायचं झालं, आपला एक मित्र असतो, तर घरचे सारखे कंपॅरिझन करत असतात की हा बघतो खेळामध्ये किती पुढे आहे, बघतो अभ्यासामध्ये किती पुढे आहे, बघ तुझ्यापेक्षा जास्त मार्क्स आलेत वगैरे. यालाच आपण कंपॅरिझन म्हणतो. मग कोडिंगमध्ये तेच कंपॅरिझन जर करायचं असेल तर कसं करणार, तर 2 गोष्टी समान आहेत का ते चेक करायचं असेल तर आपण डबल इक्वल्स टू हा ऑपरेटर यूज करतो. तर 2 गोष्टी इक्वल नाही आहेत ते चेक करायचं असेल तर आपण नॉट इक्वल्स टू यूज करणार, म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क्स इक्वल्स टू साइन, राईट. जर आपल्याला एखादी गोष्ट लहान मोठी चेक करायची, आता 18 हे 10पेक्षा मोठा आहे, तर मी त्याच्यासाठी काय करणार, ग्रेटर दॅन यूज करणार. मला हे चेक करा, 10 हे 18पेक्षा लहान आहे का, तर मी तेव्हा काय यूज करणार, लेस दॅन यूज करणार. आणि ह्या सगळ्यांचं जे काय आउटपुट असतं ते ट्रू किंवा फॉल्समध्येच मिळतं, म्हणजे बुलियन व्हॅल्यूज मिळते, ओके. हे लक्षात ठेवा. जर आपल्याला चेक करायचं आहे जास्त किंवा समान आहे का, ओके, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू चेक करायचं असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू सिम्बॉल यूज होणार. जर लेस दॅन ऑर इक्वल्स टू चेक करायचं असेल तर लेस दॅन ऑर इक्वल्स टू सिम्बॉल यूज होणार. आता इथं उदाहरण बघा, इंटिजर एज इक्वल्स टू 20, काय वय 20, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. आपण चेक करतोय की वय हे 18पेक्षा जास्त किंवा 18 आहे का, ओके. 18पेक्षा जास्त आहे का, हो आहे, तर माझी व्हॅल्यू काय ना, ट्रू, राईट. चेकची व्हॅल्यू काय ना, ट्रू येणार, कारण की माझं वय किती आहे, इथे एज या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू किती आहे, 20 आहे त्यामुळे. तर नंतर येतं लॉजिकल ऑपरेटर्स.
आता लॉजिकल ऑपरेटर्स म्हणजे काय, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर तुम्हाला कंडिशन ट्रू असल्या पाहिजे. म्हणजे तुमच्या वाक्यामध्ये जर असं येत असं नोकरी मिळवण्यासाठी वय हे 18 आणि 65 पेक्षा कमी असलं पाहिजे. आणि हा शब्द लक्षात ठेवा. आणि हा शब्द जर तुमच्या वाक्यात आला तर तुम्ही काय यूज करणार, अँड ऑपरेटर यूज करणार. आणि जर तुमच्या याच्यामध्ये वाक्यामध्ये स्टेटमेंटमध्ये किंवा हे जर आलं, प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये किंवा हे आलं, तर तुम्ही काय करणार, ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटर काय करतो, किमान एक तरी कंडिशन तुमची ट्रू असली पाहिजे. आता जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, पहिलं अँडचं जर उदाहरण घ्यायचं, आता तुम्ही लाडकी बहीण योजना बघितलीच, म्हणजे ऐकलीच असेल. ओके, तर त्यामध्ये कंडिशन आहेत, मल्टिपल कंडिशन. पहिली कंडिशन आहे की ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे, ही एक कंडिशन झाली, राईट. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन मग त्याला अँड अपेंड करणार. दुसरी कंडिशन काय, की त्यांच्याकडे 4 व्हीलर नसले पाहिजे. त्याच्यानंतर परत एक कंडिशन काय येणार, की त्यांचं उत्पन्न 4 लाखाच्या किंवा 5 लाखाच्या खाली असलं पाहिजे, अशी काहीतरी कंडिशन आहे. तर इथे मल्टिपल कंडिशन झालं. ह्या कंडिशन ट्रू असेल तरच त्यांना आपण ही योजना लागू करू शकतो, अदरवाईज नाही. तर मग त्यांनी कोडिंग करताना अँड हे ऑपरेटर, कंडिशन चेक करताना अँड हे ऑपरेटर यूज केलं असेल. आता ऑर ऑपरेटरचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आता सपोज तुम्हाला कॉलेजला जायचं, एकतर तुमच्याकडे बस असेल किंवा तुमच्याकडे मोटरसायकल असेल, राईट. तर तुमच्याकडे बाईक असेल किंवा गाडी असेल तर तुम्ही कॉलेजला जाऊ शकता. तर तिथं काय आलं, किंवा. तर तुम्हाला लॉजिकल ऑपरेटर काय हे समजलं. आता तार्किक ऑपरेटर्स, तार्किक, लॉजिकलला तार्किक असं म्हणतात मराठीमध्ये. आता हा शब्द मोस्ट ऑफ द आपला जास्त यूज टू नसल्यामुळे थोडासा नवीन वाटतो, बट लक्षात ठेवा, थोडंसं कोड शिकता शिकता मराठी पण शिकायला मिळतंय. तर त्याच्यानंतर येतं मेकिंग डिसिजन विथ इफ. ओके, तर बुलियन चेक करून आपण इफ स्टेटमेंट वापरून डिसिजन घेऊ शकतो. जर आपल्याला डिसिजन घ्यायचंय तर आपण इफ स्टेटमेंट यूज करू शकतो, राईट. जर माझं वय 18 पेक्षा कमी असेल तर म्हणजे मी बालकामगार आहे. ओके, जर माझं वय 65 पेक्षा जास्त आहे तर माझं वय रिटायरमेंटचं झालं. आणि जर माझं वय 18 पेक्षा कमी पण नाही आणि 65 पेक्षा जास्त पण नाही तर मी काम करू शकतो. इफ स्टेटमेंट यूज करून मी काय केलं, डिसिजन यूज केलं. जर वय लेस दॅन 18 असेल तर टू यंग टू वर्क, म्हणजे मी बालकामगार आहे. जर वय 65 पेक्षा जास्त असेल तर रिटायरमेंटचं वय झालं, नाहीतर मी काय करणार, मी जॉब करू शकतो, राईट. याचं काय अजून काही उदाहरण आहे ते आपण बघूया. लूप्स. आता लूप्स म्हणजे रिपिटेटिंग थिंग्स, म्हणजे जर आपल्याला एखादी गोष्ट सारखी करायची, ओके, सारखी जर आपण एखादी गोष्ट एकच गोष्ट सारखी करायची असेल तर आपण सी शार्प मध्ये लूप यूज करतो. म्हणजे सपोज आता जर तुम्ही घरामध्ये आहे आणि एखादा जर आईने तुम्हाला काम सांगितलं, जोपर्यंत ते तुम्ही काम करणार नाही तोपर्यंत आई तुमच्या मागे कंटिन्युअसली ते सांगत राहणार, हे काम कर, हे काम कर, हे काम कर. त्याच पद्धतीने सी शार्प मध्ये सुद्धा लूप्स आहेत. सपोज आता तुम्हाला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचा आहे तर तुम्ही प्रत्येक लाईनला कन्सोल डॉट राईट लाईन 1, कन्सोल डॉट राईट लाईन 2 असं नाही करणार. तेव्हा आपण काय यूज करू शकतो, लूप्स यूज करू शकतो, राईट. योग्य उत्तर मिळेपर्यंत युजरला विचारत राहणे. म्हणजे आता जर एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं, जर काय उदाहरण घेऊ शकतो आपण, सपोज एखाद्या लॉग इन फॉर्म आहे, त्या लॉग इन फॉर्मला आपण 3 अटेम्प्ट्स आहेत आणि त्या अटेम्प्ट्सला आपण पहिल्या अटेम्प्ट्सला आपण पासवर्ड चुकीचा टाकला, आपण परत सेकंड अटेम्प्ट करतो, पासवर्ड चुकीचा टाकला, ते थर्ड अटेम्प्ट करतो, पासवर्ड चुकीचा टाकला. ते पासवर्ड व्हॅलिडेशनची जी काही प्रोसेस आहे ती सेम आहे, राईट. सो जोपर्यंत तुमचे अटेम्प्ट 3 होत नाही ती सेम प्रोसेस काय होते, रिपीट होते. तिथे काय यूज केलं जातं, डू व्हाईल लूप वगैरे यूज केलं जातं. ओके, आता सी शार्प मध्ये 3 महत्वाचे लूप्स आहेत. कोणकोणते, व्हाईल लूप, त्याच्यानंतर येतं डू व्हाईल लूप आणि त्याच्यानंतर येतं फॉर लूप. तर आधी आपण व्हाईल लूप समजून घ्या. जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत चालतं, म्हणजे जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत काय होणार, तुमचा कोड रन होणार. आता जर इथे एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर इंटिजर i इक्वल्स टू 0, तुमची आईची व्हॅल्यू काय 0 आहे. व्हाईल मध्ये मी काय कंडिशन दिली, i इज लेस दॅन 5. 5 पेक्षा जोपर्यंत आईची व्हॅल्यू आहे तोपर्यंत काय करत राहणार, मी कन्सोल डॉट राईट लाईन आईची व्हॅल्यू प्रिंट करत राहणार आणि प्रिंट झाल्यानंतर आईची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करत राहणार. तर याचं आउटपुट काय येणार, पहिल्या इटरेशनला काय होणार, पहिल्या इटरेशनला माझी व्हॅल्यू काय आहे, 0, राईट. 0 इज लेस दॅन 5, येस. देन
कन्सोल डॉट राईट लाईन 0, आयची व्हॅल्यू काय झाली 0 झाली, राईट. देन तुमचे आय प्लस प्लस होणार, म्हणजे 0 प्लस 1. आय प्लस प्लस करतोय म्हणल्यानंतर एकनीच इन्क्रीमेंट होणार, राईट. मग आता तुमचं काय चेक होणार, आय इज लेस दॅन 5, येस. मग तुमची व्हॅल्यू इथं काय प्रिंट होणार 1, राईट. तसंच 2, नंतर 3, नंतर तुमची व्हॅल्यू काय होणार 4. एकदा तर काय तुमची आयची व्हॅल्यू 4 झाली तर नंतर काय होणार 4 प्लस 1 इक्वल्स टू तुमची व्हॅल्यू काय होणार 5 होणार, राईट. मग ही 5 झाल्यानंतर जेव्हा 5 इज लेस दॅन 5, फॉल्स. ही कंडिशन काय झाली तुमची फॉल्स झाली. 5 हा 5 पेक्षा लहान आहे का, नाही. 5 हा 5 एवढाच आहे, त्यामुळे तुमची कंडिशन फॉल्स होणार आणि तुम्ही या लूपच्या बाहेर होणार, म्हणजे तुमचा लूप एक्झिट होणार. म्हणजे तुमचा आउटपुट काय आहे ना 0 1 2 3 4. म्हणजे तुम्हाला जर 0 to 4 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट करायचं असेल तर तुम्ही व्हाईल लूप यूज करू शकता, ठीक आहे. तुम्हाला व्हाईल लूप समजलं. नंतर येतं डू व्हाईल लूप. आता डू व्हाईल लूप किमान एकदा तरी चालतं, मग कंडिशन फॉल्स असली तरी. म्हणजे एकदा तरी चालतं म्हणजे काय, आता सपोज तुम्ही एक्झाम्पल घ्या, तुम्ही एक लॉग इन फॉर्म आहे, तर लॉग इन फॉर्मला लॉग इन करता. 3 अटेम्प्ट्स आहेत, जोपर्यंत 3 अटेम्प्ट्स आहेत तुम्ही लॉग इन करू शकता, राईट. पण आता सुरुवातीला तुम्ही युजरनेम पासवर्ड टाकत नाही तोपर्यंत तुमचे जे काही युजरनेम पासवर्ड चेक होणार नाही, राईट. सो तुम्हाला सुरुवातीला एकदा तरी तुम्हाला युजरनेम पासवर्ड टाकावंच लागतं, त्याच्यानंतरच तुमचं बाकीचे व्हॅलिडेशन प्रोसेस होतं, ओके. तर तुम्हाला डू व्हाईल लूपचं उदाहरण कळालं असेल. तर इथे पण एक उदाहरण घेतलंय मी. सपोज आय इक्वल्स टू 10 आहे, कन्सोल डॉट राईट लाईन आय, म्हणजे माझं आउटपुटमध्ये काय येणार इथे 10 प्रिंट होणार. आय प्लस प्लस होणार, आयची व्हॅल्यू झाली माझी 11. व्हाईल आय इज लेस दॅन 5, 11 लेस दॅन 5. 11 हा 5 पेक्षा लहान आहे, नाही मोठा आहे, त्यामुळे माझ्या इथं कंडिशन फॉल्स आहे. माझं आउटपुट काय येणार फक्त 10. इथे कंडिशन फॉल्स आहे तरी लूप एकदा चालतो, म्हणजे तुमचं एकदा प्रिंट होणार 10, राईट. डू व्हाईल लूप समजलं. जर नसेल समजलं तर मला परत तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी अजून काही उदाहरणं देण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर येतं मित्रांनो फॉर लूप. हे कॉम्पॅक्ट पद्धत सर्वात जास्त वापरला जाणारा लूप, म्हणजे सर्वात जास्त जर तुम्ही हे फॉर लूप यूज करू शकता, कारण की याच्यामध्ये स्पेशल कंट्रोल आहे. एक ब्रेक लूप तुम्ही ब्रेक करू शकता. म्हणजे सपोज तुमची एक कंडिशन असेल, आयची व्हॅल्यू जर 2 झाली तर मला लूप ब्रेक करायचं, म्हणजे पुढे मला इटरेशन चालू द्यायचं नाही. सपोज एखादी व्हॅल्यू आहे ती मला प्रिंट करायची नाही, आय इक्वल्स टू 2 असेल तर मला व्हॅल्यू प्रिंट करायची नाही. मग मी इथं चेक करणार, आय इक्वल्स टू 2 असेल तर कंटिन्यू कर, म्हणजे तो नेक्स्ट इटरेशनला जातो, राईट. करंट इटरेशन स्किप करून पुढच्या इटरेशनला जातो. हे आपण डिटेलमध्ये उदाहरण बघूच, ओके. आता याच्यामध्ये बघा, फॉर आय इक्वल्स टू 0 आहे, आय इज लेस दॅन 5, आय प्लस प्लस. आता व्हाईल लूपमध्ये काय आहे, आय इज लेस दॅन 5 येणार आणि नंतर आपण आय प्लस प्लस म्हणजे आयची व्हॅल्यू नंतर इन्क्रीमेंट करतो, राईट. पण आपण ह्याच फॉर लूपमध्ये इथे इन्क्रीमेंट करतो. म्हणजे इथे काय झालं, डिक्लेरेशन, त्याच्यानंतर कंडिशन आणि त्याच्यानंतर इन्क्रीमेंट. हे झालं फॉर लूपचं एक फॉर्मॅट, राईट. सो सुरुवातीला आयची व्हॅल्यू काय आहे तुमची 0, म्हणजे 0 प्रिंट होणार, राईट. 0 प्रिंट होणार. त्याच्यानंतर चेक होणार 1 इज लेस दॅन 5, येस. देन 1 प्रिंट होणार. नंतर तुमचा आय प्लस प्लस होणार, आयची व्हॅल्यू काय झाली 1 प्लस 1 2 झाली, 2 इज लेस दॅन 5, येस. देन 2 विल बी प्रिंट, 2 प्रिंट होणार. नंतर परत प्लस होणार, 3 इज लेस दॅन 5, येस, प्रिंट होणार तरी. 4 इज लेस दॅन 5, येस. 5 इज लेस दॅन 5, नो. मग 5 प्रिंट होणार नाही, फॉर लूप एक्झिट, ओके. तर तुम्हाला समजलं फॉर लूप कसा यूज करायचा आणि फॉर लूपचं एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल देतो. सपोज तुमच्याकडे 10 ईमेल आयडी आहेत, राईट. 10 ईमेल आयडींना तुम्हाला काय करायचं, मेल सेंड करायचं असेल तर मी काय करणार, एक स्ट्रिंग ॲरे घेणार, ॲरेमध्ये काय करणार 10 मेल आयडी स्टोअर करणार. मग फॉर लूप लावणार जोपर्यंत त्यामध्ये स्ट्रिंग ॲरेमध्ये माझे 10 मेल आयडी आहेत, तर मी काय करणार मेल आयडी सेंड करत राहणार, राईट. हे एक उदाहरण झालं. तर हे झालं आपलं थेरॉटिकल पार्ट. तर आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये, ओके. तर मित्रांनो, आपण आता प्रॅक्टिकल सेशनमध्ये बघणार आहोत एक्झाम्पल ऑफ इफ एल्स, ओके. आता इथे उदाहरण घेताना आपण एक उदाहरण घेऊयात. कोणतं उदाहरण घेऊयात,
तेच एज वाला घेऊयात. म्हणजे जर तुमचं वय 18 किंवा 18 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही वोट करू शकता, अदरवाईज नाही करू शकता. तर आपण सुरुवातीला काय करणार, युजरला आपण इनपुट विचारणार, एंटर युअर एज, म्हणजे तुमचं वय किती आहे ते टाका. मग नंतर मग आपण काय करणार, तेच वय काय करणार एका व्हेरिएबल मध्ये घेणार, वेअर एज इक्वल्स टू कन्वर्ट डॉट ओके टू इंटिजर घेतला, मी एज एका व्हेरिएबल मध्ये घेतला. मग नंतर माझी काय कंडिशन आहे ना, इफ मला काय चेक करायचंय, युजरनी टाकलेलं एज मला चेक करायचंय की एज हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 18 आहे का. जर असेल तर मी काय करणार, कन्सोल डॉट राईट लाईन मी प्रिंट करणार यू आर इलिजिबल टू वोट. ओके, अदरवाईज मी काय प्रिंट करणार, एल्स मी प्रिंट करणार कन्सोल डॉट राईट लाईन सॉरी यू आर नॉट इलिजिबल टू वोट. ओके, आता हा कोड रन केल्यानंतर इथे काय होणार, या कोड मध्ये तुम्ही बघू शकता मी इथे काय केलं, इफ एल्स लूप यूज केला. इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 18, जर वय हे 18 पेक्षा जास्त असेल तर मी काय करणार, यू आर इलिजिबल टू वोट, नाहीतर मी काय करणार, सॉरी यू आर नॉट इलिजिबल टू वोट. आता जर हा मी कोड रन केला तर तुम्ही इथे बघू शकता. ओके, एंटर युअर एज, सपोज मी एज टाकला 18, यू आर इलिजिबल टू वोट. आता सपोज मी परत एकदा कोड रन करतो आणि मी 18 पेक्षा कमी वय टाकतो, सपोज मी 12 वर्षच टाकतो, सपोज मी 17 टाकतो, सॉरी यू आर नॉट इलिजिबल टू वोट. ओके, म्हणजे इफ एल्स कसं वापरायचं ते तुम्हाला समजलं. ओके, आता आपण उदाहरण बघूयात एल्सिफ लॅडर. आपल्याला आता काय करायचंय, स्टुडंटच्या मार्क्सनुसार, म्हणजे स्टुडंटचे जे मार्क्स आहेत त्यानुसार आपल्याला त्यांचा ग्रेड ठरवायचं आहे, राईट. तर मी ते काय करणार, युजरला काय करणार, विचारणार कन्सोल डॉट राईट लाईन एंटर युअर मार्क्स. मी काय करणार, स्टुडंटचे मार्क्स घेणार, राईट, काय एक व्हेरिएबल घेणार मार्क्स इक्वल्स टू काय कन्वर्ट डॉट टू INT 60 कन्सोल डॉट रीड लाईन. मी काय केलं, मार्क्स घेतले. आता मला काय करायचंय, जर स्टुडंटचे मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 75, तर मला काय करायचं, तर स्टुडंटला ग्रेड ए द्यायचं. तर स्टुडंटला काय देणार मी, ग्रेड ए देणार. ओके, जर स्टुडंटचे मार्क्स स्टुडंट मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 65 पेक्षा ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू असेल तर मी काय करणार, कन्सोल डॉट राईट लाईन ग्रेड, त्याला काय देणार, ग्रेड बी देणार. एल्सिफ मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल्स टू सपोज 50 असतील तर मी काय देणार, कन्सोल डॉट राईट लाईन ग्रेड मी काय देणार, ग्रेड सी देणार. ओके, आणि एल्स पार्टला मी काय देणार, आणि एल्सिफला असेल मार्क्स जर माझे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 35 असतील तर मी काय देणार, कन्सोल डॉट राईट लाईन ग्रेड पास.
ओके. आणि त्याच्यानंतर एल्स नाही तर तो काय असणार, स्टुडंट काय असणार, तो असणार फेल. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मी काय केलंय, स्टुडंटचे मार्क्स घेतलेत, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेत, त्याला कन्वर्ट करून घेतलं इंटिजर व्हॅल्यू मध्ये. मी आधी चेक केलं, जर स्टुडंटचे मार्क्स 75 पेक्षा जास्त असतील तर मी काय करणार आहे, त्याला ग्रेड ए देणार आहे. जर विद्यार्थ्याचे मार्क्स म्हणजे स्टुडंटचे मार्क्स जर 65 पेक्षा जास्त 65 पेक्षा जास्त असतील तर त्याला मी काय देणार आहे, ग्रेड बी देणार आहे. जर स्टुडंटचे मार्क्स 50 किंवा 50 पेक्षा जास्त असतील तर मी त्याला ग्रेड सी देणार आहे. किंवा स्टुडंटचे मार्क्स जर 35 पेक्षा जास्त असतील तर मी त्याला ग्रेड 5 देणार आहे. एल्स मी काय देणार, त्याला फेल करणार. ओके. तर आता हा कोड आपण रन करून बघूया काय येतं. ओके. इथे माझी कंडिशन चुकली, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असते. मी रन करतो. एंटर युअर मार्क्स. सपोज मी सुरुवातीलाच मार्क्स टाकतो माझे 28, तर काय यायला पाहिजे, फेल. माझा आन्सर आला फेल, राईट. सपोज आता मी परत कोड रन करतोय. आपण ग्रेड 1A साठी काय दिली, 75. मी फक्त 75 व्हॅल्यू टाकतो. ग्रेड 1 काय आला पाहिजे, ए आला ग्रेड ए, राईट. तुम्ही इथे बघू शकता मार्क्स किती टाकलेत आणि 75 आणि ग्रेड ए. आपली जी काही कंडिशन आहे तुम्ही इथे बघू शकता, राईट. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. तो नेक्स्ट लाईनला चेक करायला सुद्धा गेला नाही, राईट. तर तुम्हाला एल्सिफ कसं यूज करायचं ते कळालं, त्या उदाहरणामध्ये तुम्हाला कळालंच, राईट. ओके मित्रांनो, आता आपण उदाहरण बघूयात स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंट काय असतं, स्विच स्टेटमेंट म्हणजे आपण एखादी कंडिशन दिली त्या लाईनला स्विच करण्याचं काम तो करतो. आता सगळ्यात सोपं उदाहरण घ्यायचं. सपोज मला सोमवार ते रविवार ते शनिवारपर्यंत प्रिंट करायचं, तर 1 ते 7 पर्यंत माझे नंबर आहेत. आता रविवारला मी 1 म्हणणार, सोमवारला मी 2 म्हणणार, मंगळवारला 3 म्हणणार. म्हणजे मी जसं डेचा नंबर टाकेल तसं आपल्याला तसं प्रिंट झालं पाहिजे. तर मी आता काय करणार, कन्सोल डॉट राईट लाईन. मी इथे काय केलं, तुम्हाला कोड एक्सप्लेन करतो, कोड लिहित नाही. कन्सोल डॉट राईट लाईन, आपण राईट पण करू शकतो, राईट लाईन पण करू शकतो. एंटर डे नंबर 1 to 7. मी काय केलं, युजरला सांगितलं की डे नंबर एंटर कर. मी काय केलं, इंटिजर डे इक्वल्स टू कन्वर्ट डॉट, त्याला जे इनपुट आहे त्याला मी डे मध्ये कन्वर्ट केलं, राईट. जर माझा डे 1 असेल, स्विच केसमध्ये डे म्हणजे जी काय माझी व्हॅल्यू आहे त्याला मी काय करणार, इथे व्हॅल्यू देणार, राईट. ओके. केस 1 कन्सोल डॉट राईट लाईन मंडे. जर डे 1 असेल, युजरनं 1 एंटर केलं तर मंडे प्रिंट होणार. जर त्यांनी 5 प्रिंट केलं तर काय होणार, फ्रायडे प्रिंट होणार. जर त्याने 7 प्रिंट केलं तर त्याला संडे प्रिंट होणार. अदरवाईज डिफॉल्ट इनव्हॅलिड डे प्रिंट होणार. म्हणजे 1 ते 7 पेक्षा जर त्याची व्हॅल्यू वेगळी असेल, 0 असेल तर इनव्हॅलिड डे प्रिंट होणार. जर व्हॅल्यू 10 असेल तर त्याला इनव्हॅलिड डे प्रिंट होणार. ओके. तर आता हा कोड आपण रन करून बघूया. एंटर 1 to 7. मी काय करतो, 0 टाकतो, एंटर करतो, इनव्हॅलिड डे, कारण की 0 हा दिवसच नसतो. सपोज मी टाकला 6 टाकला, एंटर केलं, काय आला, सॅटरडे आला. तुम्ही इथं चेक करू शकता. इथे बघा उत्तर काय आलं माझं, 6ला सॅटरडे आला. इथे पण चेक करू शकता. केस माझी 6 आहे आणि कन्सोलवरती काय राईट झालं, सॅटरडे राईट, राईट. हे झालं स्विच स्टेटमेंट. म्हणजे तुम्हाला एखाद्या कंडिशनला स्विच करायचं असेल तर तुम्ही स्विच स्टेटमेंट यूज करू शकता. याच्याच उलट आता एंटर डे नंबर च्या ऐवजी एंटर डे तुम्ही मला कोड कमेंट मध्ये करून दाखवायचा आहे. एंटर डे, डे मी एंटर करणार मंडे आणि तुम्हाला काय प्रिंट करायचं आहे, त्याचा डे नंबर प्रिंट करायचा आहे. ओके. ते मला तुम्ही करून दाखवायचं, कमेंट मध्ये तो कोड तुम्ही मला करून दाखवायचा. 1 ते 5 1 ते ओके. मित्रांनो, मी कोड काही लिहित नाही, मी ऑलरेडी कोड केलाय, कॉपी पेस्ट करतोय. इंटिजर i इक्वल्स टू 1 मला काय करायचंय, माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, मला 5 पर्यंत संख्या प्रिंट करायची, राईट. तर मी काय केलं, इथं व्हाईल लूप यूज केला. तर व्हाईल लूप मध्ये काय असतं, व्हाईल लूप मध्ये जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुमची स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. मी काय केलं,
इंटिजर व्हेरिएबल घेतला आय, त्याची व्हॅल्यू दिली 1, कंडिशन काय दिली, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, राईट. तर मी काय करणार, जोपर्यंत आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे तोपर्यंत मी काय करणार आहे, नंबर प्रिंट करत राहणार आहे, आयची व्हॅल्यू काय करत राहणार आहे, प्लस प्लस करत राहणार. एकदा कोड एक्झिक्यूट करून दाखवतो, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, बघितलं एक्झाम्पल ऑफ व्हॅल्यू 1 2 3 4 5, 5 पर्यंत काय झालं, तुमचं व्हॅल्यू प्रिंट झालं. आता जर तुम्ही चेक केलं, आता आपण काय करूयात, आय प्लस प्लस होण्याच्या आधी तर तुम्हाला व्हॅल्यू कळते, आपण इथे काय करूयात, इथे प्रिंट करूयात व्हॅल्यू ऑफ आय, म्हणजे व्हॅल्यू ऑफ आय इन्क्रीमेंट केल्यानंतर व्हॅल्यू काय होते ते बघूया. रन करतो खूप. आता तुम्ही इथे बघू शकता, जेव्हा तुमचं फर्स्ट इटरेशन येतं, ओके, फर्स्ट इटरेशन येतं नंबर 1 प्रिंट झाला, कारण की आयची व्हॅल्यू 1 आहे, राईट. नंतर जेव्हा आय प्लस प्लस होतो तेव्हा व्हॅल्यू ऑफ आय काय होते, 2 होते, म्हणजे व्हॅल्यू इथे काय झाली, 1 नी इन्क्रीमेंट झाली. जेव्हा जर तुम्हाला 2 नी 3 नी इन्क्रीमेंट करायचं असतं तर तुम्हाला डायरेक्ट आय प्लस 2, आय प्लस 3, आय प्लस 5 वगैरे असं करावं लागेल. ओके, त्याच पद्धतीने मग जोपर्यंत आता व्हॅल्यू ऑफ 5 झाली, नंबर तुमचा प्रिंट झाला 5, बिकॉज 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू चेक केलं 5, म्हणून 5 पण प्रिंट झाला. नंतर तुमची व्हॅल्यू झाली 6, जेव्हा तुमची इथे व्हॅल्यू येणार, इथे येणार 6, तेव्हा 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, नो, बिकॉज 6 इज ग्रेटर दॅन 5, सो तुमचं काय होणार, हा व्हॅल्यू एक्झिट होईल. ओके, कळालं तुम्हाला व्हाईल लूप समजलं. ओके मित्रांनो, आता आपण बघूया डू व्हाईल लूप. एक सिंपल उदाहरण घेऊयात ज्यामध्ये आपण लॉग इन पेजला लॉग इन वगैरे करतो, त्या पद्धतीचं एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला इझिली समजेल. तर मी काय केलंय, तर तुम्ही इथं बघू शकता एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलाय ज्यामध्ये की पासवर्ड असेल. नंतर मी अटेम्प्ट चेक केलेत, म्हणजे 3 अटेम्प्ट असणार. 3 अटेम्प्ट जर झाले तर मला काय करायचंय, अकाउंट ब्लॉक करायचं. मी काय करणार, पासवर्ड टाकण्यासाठी विचारणार, मी पासवर्ड रीड करणार, अटेम्प्ट प्लस प्लस करणार, कारण की पासवर्ड टाकला माझा एक अटेम्प्ट झालेला असेल, त्यामुळे मी पासवर्डची व्हॅल्यू 0 to 1 करणार. पासवर्ड चेक करणार, ॲडमिन 1 2 3 असेल तर काय करणार, लॉग इन सक्सेसफुल दाखवणार, अदरवाईज काय करणार, रॉंग पासवर्ड ट्राय अगेन. आता माझं काय झालं, डू व्हाईल लूप असल्यामुळे काय होणार, माझी एकदा कंडिशन काय होणार, ही पूर्णच्या पूर्ण सॅटिस्फाय होणार. ओके, देन म्हणजे हे माझा ब्लॉक काय होणार, एक्झिक्यूट होणार. बिकॉज डू व्हाईल लूप मध्ये काय होतं, एकदा तरी कंडिशन तुमची फॉल्स जरी असली तरी तुमचा कोड एकदा तरी एक्झिक्यूट होतो, हे लक्षात ठेवा. नंतर काय होणार, माझी कंडिशन चेक होणार, अटेम्प्ट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, नो, बिकॉज अटेम्प्ट माझा इथं 0 होता, इथे आल्यानंतर प्लस एकाने प्लस झाला. ओके, एकाने प्लस झाला, एकाने प्लस झाल्यानंतर काय होणार, अटेम्प्ट 1 इज लेस दॅन ऑर 3, तर काय हे काय माझी कंडिशन काय फॉल्स आहे, त्याच्यामुळं आय इज लेस दॅन 3, यस सॉरी माझं चुकलं, ही कंडिशन आपली काय ट्रू आहे, आय इज लेस दॅन 3. त्याच्यामुळे परत काय युजरला मी परत काय विचारणार, एंटर पासवर्ड. परत मी पासवर्ड टाकला ॲडमिन 1, तर मी माझं काय होणार, अटेम्प्ट इथं जर इन्क्रीमेंट झाला, इथं 2 लेस दॅन 3, यस. देन परत एकदा ट्राय करायला देणार, माझा काय झालं, 3 अटेम्प्ट झाले. ओके, त्याच्यानंतर काय 3 अटेम्प्ट झाले, मी पासवर्ड टाकला ॲडमिन 3, रॉंग पासवर्ड ट्राय अगेन. आणि माझं इथं खाली कोड लिहिला, इफ अटेम्प्ट इक्वल्स 3 अँड पासवर्ड इज नॉट इक्वल्स टू ॲडमिन 1 2 3, देन काय करणार, मी अकाउंट लॉक करणार, टू मेनी अटेम्प्ट्स. आता हा एकदा कोड रन करूया म्हणजे तुम्हाला समजेल. तुझा कोड रन करूया. ओके, एंटर युअर पासवर्ड. मी काय करतो, माझ्याकडे 3च अटेम्प्ट आहेत, मी एकदा ॲडमिन पासवर्ड टाकतो, रॉंग पासवर्ड प्लीज ट्राय अगेन. मी टाकला ॲडमिन 1, ट्राय अगेन. हे झालं सेकंड अटेम्प्ट, ॲडमिन 1 2 3, लॉग इन सक्सेसफुल. मी तिसऱ्यांदा लॉग इन सक्सेसफुल केल्यामुळे म्हणजे पासवर्ड बरोबर टाकल्यामुळे लॉग इन सक्सेसफुल आलं. आपण एक काम करूया, तिथे आपण काय प्रिंट करूया, तुमचे अटेम्प्ट किती बाकी आहेत. ओके, ते करूया, अटेम्प्ट्स ओके, अटेम्प्ट्स इथं प्रिंट करूया.
हे करतो, रन करतो परत. सपोज मी टाकलं AD, एक अटेम्प्ट तुमचा झालेला आहे AD1, 2 अटेम्प्ट झालेत AD 1 to 3, 3 of 3 अटेम्प्ट तुमचं झालेत. तुम्ही रॉंग पासवर्ड टाकला म्हणून तुमचा अकाउंट काय झाला, लॉक झालं. ओके, जर तुम्हाला डू व्हाईल लूप समजलं असेल तर मला एक कोणताही तुम्ही एखादं एक्झाम्पल घेऊन कमेंटमध्ये कोड लिहू शकता. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा की ही लाईन मला समजली नाहीये. आपण उदाहरण बघूया फॉर लूप. ओके, आता मला काय करायचं, 1 ते 10 पर्यंतचं संख्या प्रिंट करायचं. मग मी काय करणार, फॉर लूपचा सिंटॅक्स जो असतो तो असतो, पहिलं असतं डिक्लेरेशन. मी काय करतो, एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, i इक्वल्स टू 0 सेमीकोलन. त्याच्यानंतर मी चेक करणार i, त्याच्यानंतर येणार माझी कंडिशन, त्याच्यानंतर माझं येणार, नंतर माझं काय येणार, इन्क्रीमेंट. ओके, तर मी काय करणार, कन्सोल डॉट राईट लाईन, मी काय करणार, प्रत्येक वेळेस व्हॅल्यू i ची व्हॅल्यू प्रिंट करणार. ओके, आता मी हा कोड एक्झिक्यूट करतो. झालं, 0 to 9 तुमची व्हॅल्यू प्रिंट झाली. बिकॉज मी 0 पासून स्टार्ट केले त्याच्यामुळे हे 9 पर्यंत प्रिंट झालं. सपोज मी इथे काय करतो, 1 घेतो आणि i इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10 घ्यावं लागेल आपल्याला, नाहीतर 9 पर्यंत प्रिंट होईल. 1 to 10 तुमचं प्रिंट झालेलं. आता मी तुम्हाला थेरॉटिकल पार्टमध्ये जेव्हा सांगितलं की आपण काय करू शकतो, 2 स्पेशल कंट्रोल आहेत आपल्याकडे. सपोज मला जर माझी व्हॅल्यू इफ i इक्वल्स 5 असेल तर मला काय करायचं, ती व्हॅल्यू प्रिंट करायची नाही. मला काय करायचं, माझं इटरेशन काय करायचं, कंटिन्यू करायचं. ओके, म्हणजे मला व्हॅल्यू ही प्रिंट करायची नाही. मी हा कोड रन करतो, तुमचं व्हॅल्यू 5 प्रिंट होणार, 5 सोडून सगळं प्रिंट होणार. 1 2 3 तुम्ही इथे बघू शकता, 1 to 4 प्रिंट झालं आणि 6 to 10 प्रिंट झालं, पण 5 प्रिंट झाला नाही. बिकॉज मी इथे काय केलं, इफ i इक्वल्स 5 देन कंटिन्यू. आता मला काय करायचं, हा माझा हाच कोड ठेवतो, फक्त एक कंडिशन चेक करतो. जर माझी व्हॅल्यू i इक्वल्स 5 असेल तर मला काय करायचं, ब्रेक करायचं. मला 5च्या पुढे व्हॅल्यू प्रिंट नाही करायची, मला इटरेशन ब्रेक करायचं. माझं 1 to 4 व्हॅल्यू प्रिंट झाली. ओके, आता तुम्हाला समजलं ब्रेक आणि कंटिन्यू कसं यूज करायचं. ओके, तर मित्रांनो आपण ह्या एपिसोडमध्ये बघितलं कंट्रोल फ्लो कसं यूज करायचं, म्हणजे बुलियन व्हॅल्यूज काय असतं, फॉर लूप्स काय असतं, डू व्हाईल लूप्स काय असतं वगैरे, हे आपण यामध्ये शिकलो. स्विच स्टेटमेंट कसं यूज करायचं हेही शिकलो. जर तुम्हाला उदाहरण समजले नसतील तर मला तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला हे माझं एपिसोड 4चं जर पूर्णपणे जर काय एक्झाम्पल्सचं सोल्युशन हवं असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला तुमच्या मेल ID किंवा तुम्हाला कसं देता येईल त्या पद्धतीने तुम्हाला तो कोड मी नक्कीच शेअर करेन. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. आणि लक्षात ठेवा, दररोज रात्री मी 9 वाजता इंस्टाग्रामला लाईव्ह येत असतो. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला तिथे विचारू शकता. आणि जर तुम्हाला हा पूर्ण कोड एक्झाम्पल्स हवे असतील तर मला इंस्टाग्रामवरती DM करा, मी तुम्हाला लिंक शेअर करून देईन. आणि मित्रांनो, कोडिंग शिकत राहा, स्किल शिकत राहा. स्किल शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जसे जसे आपले सबस्क्रायबर वाढतील तसे तसे आपण अजून ॲडव्हान्स कोर्स घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. अजूर क्लाउड सुद्धा घेणार आहोत. त्याच्यानंतर फुल स्टॅक डेव्हलपमेंट सुद्धा घेणार आहोत. CI/CD पाईपलाईन्स काय असतात, मोबाईल ॲपचं डेव्हलपमेंट सुद्धा घेणार आहोत. API सुद्धा घेणार आहोत. त्याच्यानंतर React.js वगैरे सुद्धा घेणार आहोत. तर हे C# फंडामेंटलचा कोर्स पूर्ण करा, म्हणजे तुमचं फंडामेंटल्स जे काही बेसिक्स गोष्टी आहेत त्या क्लिअर होतील. तर मित्रांनो, चला भेटूयात आपण पुढच्या एपिसोड 5 मध्ये. त्यामध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू यूज मेथड्स इन C#. ओके, चला भेटूयात एपिसोड 5 मध्ये. थँक्यू.